नमस्कार. आपण जेव्हा भारतीय बांधकामाचा विचार करतो तेव्हा एक महत्वाचं नाव समोर येतं, IS 456-2000. हे आपल्या घरातल्या साध्या बांधकामापासून ते मोठमोठ्या पुलांपर्यंत सगळीकडे वापरलं जाणारं एक महत्वाचं मानक आहे, रिइन्फोर्स कॉन्क्रीटसाठीचं. हो, अगदी बरोबर. हा एक आधारस्तंभच आहे आपल्याकडच्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. आज आपण याच मानकावर जरा सखोल चर्चा करणार आहोत. हे फक्त इंजिनियर्स किंवा आर्किटेक्टसाठी महत्वाचं आहे असं नाही, तर आपलं बांधकाम कसं सुरक्षित आणि टिकाऊ होतं हे समजून घेण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. निश्चितच. आणि विशेषतः 1978चं जे जुनं मानक होतं त्याच्या तुलनेत ह्या 2000च्या आवृत्तीत नेमके काय मोठे बदल झाले ज्याने खरंच भारतीय बांधकामाची दिशा बदलली. हो, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर मग सुरुवातच करूया त्या सगळ्यात मोठ्या बदलाने. कोणता असा बदल होता या 2000च्या कोडमध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की त्याने खऱ्या अर्थाने क्रांती घडवली? यातला सर्वात महत्वाचा म्हणजे खरंच क्रांतिकारी बदल होता तो म्हणजे लिमिट स्टेट मेथड किंवा LSMचा स्वीकार. अच्छा, LSM. हो, जुनी वर्किंग स्ट्रेस मेथड म्हणजे WSM अजूनही कोडमध्ये आहे, पण LSMला प्राथमिक पद्धत म्हणून मान्यता मिळाली. आणि हा फक्त एक तांत्रिक बदल नव्हता. हा डिझाईन करण्याच्या दृष्टिकोनातला म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीतलाच एक मोठा बदल होता. दृष्टिकोनातला बदल म्हणजे काय नक्की? कसं वेगळं आहे LSM त्या जुन्या WSM पेक्षा? काय फरक पडतो त्यामुळे? सोप्या भाषेत सांगायचं तर WSM मध्ये आपण एक सर्वसाधारण सेफ्टी फॅक्टरवर अवलंबून होतो, पण LSM थोडी जास्त स्मार्ट आहे असं म्हणूया. ओके. ती बांधकामाच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांचा म्हणजे संभाव्य अपयशांचा वेगळा विचार करते. एक म्हणजे इमारत कोसळणार नाही ना, अल्टिमेट लिमिट स्टेट्स म्हणतात त्याला, म्हणजे वाकणे कापणे वगैरे सहन करण्याची क्षमता. आणि दुसरं म्हणजे ती रोजच्या वापरात असताना त्रासदायक ठरणार नाही ना, म्हणजे जास्त हलणार नाही किंवा तिला जास्त तडे जाणार नाहीत, सर्व्हिसिबिलिटी लिमिट स्टेट्स. अच्छा, म्हणजे 2 पातळ्यांवर तपासणी. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात मटेरियलची स्वतःची ताकद आणि बांधकामावर येणारा लोड या दोन्हींसाठी वेगवेगळे पार्शल सेफ्टी फॅक्टर्स वापरले जातात. वेगवेगळे कशासाठी? म्हणजे आपण जास्त खात्रीने सांगू शकतो की रचना सुरक्षित आहे. प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट सेफ्टी मार्जिन ठेवले जातं. यामुळे डिझाईन जास्त विश्वासार्ह होतं आणि अनेक वेळा जास्त किफायतशीर सुद्धा ठरतं, कारण आपण मटेरियल वाया घालवत नाही. खरंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जास्त अचूकता आणि सुरक्षितता. पण ही नवीन पद्धत स्वीकारणं सुरुवातीला इंडस्ट्रीसाठी थोडं आव्हानात्मक नव्हतं का? नक्कीच होतं. कोणतीही नवीन पद्धत रुळायला वेळ लागतोच. ट्रेनिंग, सॉफ्टवेअर बदल, जुनी सवय मोडणं हे सगळं होतंच, पण त्याचे फायदे खूप जास्त होते. बरोबर. पण फक्त डिझाईन पद्धत बदलली की अजूनही काही महत्वाचे बदल झाले? विशेषतः मटेरियल्स आणि ड्युरेबिलिटी म्हणजे टिकाऊपणाबद्दल काय सांगाल? हो, LSM बरोबरच या 2 गोष्टींवर पण प्रचंड भर दिला गेला. म्हणजे सिमेंट कसा असावा, IS 269, खडी वाळूची गुणवत्ता IS 383, पाणी कसं वापरावं, स्टील कोणतं वापरावं, जसं FE 4UN5, FE 500 साठी IS 1786 याचे निकष अधिक स्पष्ट झाले. आणि एक मोठा बदल म्हणजे फ्लाय ॲश, GGBS म्हणजे स्लॅग, सिलिका फ्यूम यांसारख्या मिनरल ॲडमिक्स्चर्सच्या वापराला परवानगी आणि प्रोत्साहन मिळालं. अच्छा, हे ॲडमिक्स्चर्स? हो, हे एक प्रकारे कॉन्क्रीटसाठी विटामिन्स सारखे आहेत. ते कॉन्क्रीटला जास्त मजबूत करतात, जास्त टिकाऊ बनवतात. आणि पर्यावरणासाठी पण चांगलं, बरोबर, कारण यात औद्योगिक कचरा वापरला जातो. अगदी बरोबर. त्यामुळे बांधकाम अधिक शाश्वत होतं आणि टिकाऊपणावर तर खूपच जास्त भर दिला गेलाय. तो कसा? म्हणजे तुमचं बांधकाम कोणत्या वातावरणात आहे, अगदी साधं, माइल्ड, मध्यम, मॉडरेट, की समुद्राजवळ किंवा औद्योगिक परिसरात, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर, यानुसार कमीत कमी किती सिमेंट वापरायचं, पाण्याचं आणि सिमेंटचं गुणोत्तर काय असावं. अच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्टीलला गंजण्यापासून वाचवण्यासाठी कॉन्क्रीटचं कव्हर म्हणजे आवरण किती जाड ठेवायचं याचे अगदी सविस्तर नियम दिले आहेत. म्हणजे वातावरणाचा विचार करून स्पेसिफिकेशन्स बदलतात. हो, कारण समजा समुद्राजवळ बांधकाम आहे आणि कव्हर कमी ठेवलं तर ती खारट हवा किंवा पाणी आतल्या स्टीलपर्यंत पोचून त्याला लवकर गंज चढवणार, मग इमारत कमजोर होणार. IS 456 हे टाळायला मदत करतं. बरोबर आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे रिइन्फोर्स कॉन्क्रीटसाठी आता किमान M20 ग्रेडचं कॉन्क्रीट वापरायची शिफारस आहे. पूर्वी कमी ग्रेड चालायचं आणि आता तर M80 पर्यंतच्या हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट ग्रेड्सचा पण समावेश आहे. हे तंत्रज्ञानातली प्रगती दाखवतं. कामावर खरंच खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम झाला असणार. एकंदरीत
काय मुख्य बदल किंवा परिणाम झाले असं आपण म्हणू शकतो? अगदी. सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे संपूर्ण भारतात बांधकामासाठी एक समान, सुरक्षित आणि अधिक टिकाऊ मानकं प्रस्थापित झाली. एक स्टँडर्डायझेशन आलं. हो, ते महत्वाचं आहे. LSMमुळे डिझाईन अधिक एफिशियंट झालं, जास्त कार्यक्षम झालं. अनेक ठिकाणी अनावश्यक खर्च टाळता येऊ लागला. मटेरियलची गुणवत्ता, मिक्स डिझाईन, प्रत्यक्ष बांधकाम करताना घ्यायची काळजी, म्हणजे फॉर्मवर्क कधी काढायचं, कॉन्क्रीट कसं टाकायचं, क्युरिंग कसा करायचं, या सगळ्यांवर आणि क्वालिटी कंट्रोलवर खूप जास्त लक्ष केंद्रित झालं. आणि हे बंधनकारक आहे का आता? हो, बहुतेक सरकारी आणि मोठ्या खासगी प्रकल्पांमध्ये हे मानक कायदेशीररित्या बंधनकारक आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूकंपापासून सुरक्षित रचनेसाठी हे मानक IS 3920 या दुसऱ्या महत्त्वाच्या मानकाशी जोडलेलं आहे, जे डक्टाईल डिटेलिंगबद्दल मार्गदर्शन करतं. म्हणजे इमारत हादरे सहन करू शकेल अशी तिची रचना करायला मदत करतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर IS 456-2000 हे फक्त एक नियमांचं पुस्तक नाहीये, तर ते सुरक्षित, टिकाऊ आणि आधुनिक भारताच्या बांधकामाचा एक महत्वाचा आधार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याने पद्धतींमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आणली आहे. निश्चितच. पण यात एक विचार करण्यासारखा मुद्दा नेहमीच राहतो. कोणता? बघा, हे मानक आपल्याला उत्कृष्ट मटेरियल, अचूक डिझाईन आणि टिकाऊपणासाठी सगळं मार्गदर्शन करतं. पण हे सगळं कागदावर झालं. प्रत्यक्ष साईटवर काम करताना जी कारागिरी असते, म्हणजे वर्कमनशिप, प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता. हो, ती गुणवत्ता किती काटेकोरपणे पाळली जाते. कारण डिझाईन कितीही चांगलं असलं, मटेरियल कितीही उत्तम वापरलं, तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्यांच्या कौशल्यावर आणि कामाच्या पद्धतीवर इमारतीची अंतिम गुणवत्ता आणि तिचं आयुष्य अवलंबून असतं, नाही का? खरंय. एक असा मुद्दा आहे ज्यावर सतत लक्ष ठेवणं आणि सुधारणा करत राहणं गरजेचं आहे. केवळ कोड असून भागत नाही, तर त्याचं पालनही तितकंच महत्त्वाचं आहे.